कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 21 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. आय ड्रोन हा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचा प्रमुख उपक्रम आहे TB क्षयरोग निदानासाठी. पुढे पाहूया. सेर्ही कोरेत्स्की यांची युक्रेनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेंगळूर येथे RRSL मध्ये व्हाईट रॅबिट टेक्नॉलॉजीवर आधारित भारतीय प्रमाणवेळ वितरण नेटवर्कचे उद्घाटन केले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे पाहूया. ऑपरेशन सायवज्र ही प्रमुख सायबर गुन्हेगारी विरोधी मोहीम उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जुलै. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र महासभेने 2014 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती. तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पुढे पाहूया. नुकतीच ब्रिक्स रोजगार कार्यगटाची बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? उत्तर आहे हैदराबाद. पुढे पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टॉवर ऑफ जस्टिस चे उद्घाटन केले? उत्तर आहे गुरुग्राम. स्पष्टीकरण पाहूया. भारताचे 53वे आणि सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते गुरुग्राम येथे टॉवर ऑफ जस्टिसचे उद्घाटन करण्यात आले. गुरुग्राम येथे वाहनांचे चालान भरण्यासाठी QR आधारित किओस्क सुरू करण्यात आले आहे. तसेच ब्लिंकिटने 10 मिनिटात रुग्णवाहिका सेवा देखील सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने त्यांच्या महिला समृद्धी योजना या योजनेचे नाव बदलून दिल्ली लक्ष्मी योजना केली आहे? उत्तर आहे दिल्ली. स्पष्टीकरण पाहूया. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 2500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पुढे पाहूया. भारतात व्यावसायिक वापरासाठी थेट उपग्रहांशी जोडला जाणारा सॅटेलाइट फोन कोणत्या टेलिकॉम कंपनीने लॉन्च केला? उत्तर आहे BSNL. स्पष्टीकरण. या फोनमध्ये कोणत्याही सिम कार्डची आवश्यकता नसते. हा थेट उपग्रहांशी कनेक्ट होतो. पुढे पाहूया. मुख्यमंत्री हेली टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026चा शुभारंभ कोणत्या राज्य सरकारने केला आहे? उत्तर आहे बिहार. स्पष्टीकरण पाहूया. बिहार राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार सरकारने मुख्यमंत्री हेली टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा 2026 सुरू केलेली आहे. बिहारमध्ये वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे आणि देशात मखाणे, लिची आणि मशरूम उत्पादनात बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. जगातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे सुरू झाला आहे? उत्तर आहे दिल्ली. स्पष्टीकरण पाहूया. जगातील सर्वात मोठा जागतिक कापड व वस्त्रोद्योग कार्यक्रम असलेला भारत टेक्स 2026 नुकताच नवी दिल्ली भारत मंडपम म्हणजेच प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते झाले असून हा मेगा इव्हेंट 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. पुढे पाहूया. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी सामन्यात शतक झळकवणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? उत्तर आहे यास्तिका भाटिया. स्पष्टीकरण. याच मैदानावर क्रांती गौडाने 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. पुढे पाहूया. संरक्षण मंत्री जगन्नाथ सिंह यांनी 13 दिवसांच्या शौर्य विजय यात्राचा शुभारंभ कोठून केला? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथून
केलेला आहे. पुढे पाहूया, लडाखने नुकतेच कोणत्या देशाला आपल्या प्रीमियम दर्जाच्या जर्दाळू फळाची निर्यात सुरू केली आहे? उत्तर आहे UAE. स्पष्टीकरण पाहूया, लडाखने संयुक्त अरब अमिरातीला आपल्या प्रीमियम जर्दाळू फळांची निर्यात सुरू केली आहे. ही निर्यात एपिडा ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केली जाते, ज्याची स्थापना 1986 मध्ये झाली असून मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढे पाहूया, अलीकडेच जाहीर झालेल्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने कितवे स्थान मिळवलेले आहे? उत्तर आहे 3. स्पष्टीकरण पाहूया, 10 जुलै 2026 रोजी वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टद्वारे जाहीर करण्यात आलेल्या 2026च्या यादीत भारतीय हवाई दलाला जागतिक स्तरावर 3रे स्थान मिळालेले आहे. भारताने चीनला मागे टाकून ही कामगिरी साध्य केली असून 2022 पासून असे करण्याची ही 5वी वेळ आहे. पुढे पाहूया, भारतीय भालाफेकपटू आनंद सिंह यांनी एशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कोणते पदक जिंकले? उत्तर आहे सुवर्णपदक. पुढे पाहूया, दरवर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 16 जुलै. स्पष्टीकरण पाहूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्या दैनंदिन जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि त्यामुळे गोष्टी कशा सोप्या आहेत याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 16 जुलै रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया, भारत देशात एकूण मासे उत्पादनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया, भारतामध्ये एकूण मासे उत्पादन आंध्र प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र जर फक्त सामुद्रिक मासे उत्पादनाचा विचार केला तर तामिळनाडू प्रथम क्रमांकावर येतो. जागतिक स्तरावर भारत मासे उत्पादनात 2ऱ्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील भदरसा कसब्याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? उत्तर आहे भरतनगर. स्पष्टीकरण, उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या जिल्ह्यातील भदरसा या कसब्याचे अधिकृत नाव बदलून आता भरतनगर असे केलेले आहे. पुढे पाहूया, भारताच्या पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे भोपाळ. स्पष्टीकरण, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भारताच्या पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. भोपाळमध्ये प्रसिद्ध भोजताल तलाव देखील स्थित आहे. पुढे पाहूया, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर आहे कर्नाटक. स्पष्टीकरण पाहूया, कर्नाटक राज्य सरकारने भारतात पहिल्यांदाच एक विशेष AI युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोर ही भारताची सिलिकॉन व्हॅली मानली जाते. तसेच भारतामध्ये सर्वात जास्त हत्तींची संख्या कर्नाटकमध्येच आहे. पुढचा प्रश्न पाहूया, BOHR नावाचा जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह नुकताच कोणी लॉन्च केला? उत्तर आहे स्पेसएक्सने. स्पष्टीकरण पाहूया, एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या खाजगी अंतराळ संस्थेने जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह BOHR यशस्वीरित्या लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्यातील उंजा जिरे आणि उंजा बडीशेप यांना GI टॅग मिळालेला आहे? उत्तर आहे गुजरात. स्पष्टीकरण पाहूया, गुजरात राज्यातील प्रसिद्ध उंजा जिरे आणि उंजा बडीशेप यांना GI भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्राप्त झालेला आहे. गुजरात हे देशात भुईमूग, तंबाखू आणि जिरे उत्पादनात आघाडीवर असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 16व्या बिमस्टेक
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. स्पष्टीकरण पाहूया. 16व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची महत्त्वाची बैठक भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. फॉर्च्युनर इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमन 2026च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेने अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर आहे नीता अंबानी. स्पष्टीकरण. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षता नीता अंबानी यांना फॉर्च्यून इंडियाच्या 2026 मधील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रथम स्थान मिळालेले आहे. पुढे पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंतर्गत लोकपालाची तिसरी वार्षिक परिषद कोठे आयोजित केली? उत्तर आहे मुंबई. मुंबई हे RBIचे मुख्यालय आहे. पुढे पाहूया. 16 आणि 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर मध्यरात्रीची संचारबंदी लागू करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली? उत्तर आहे ब्रिटन. कारण स्पष्टीकरण पाहूया. लहान मुलांमधील आणि किशोरवयीन मुलांमधील सोशल मीडियाचे वाढते व्यसन कमी करण्यासाठी ब्रिटन, युनायटेड किंगडम सरकारने 16 आणि 17 वर्षाच्या मुलांसाठी मध्यरात्री सोशल मीडिया वापरावर बंदी किंवा कर्फ्यू घालण्याची योजना आखलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.